पाठवून मार्केटला कोणत्या म्हणा अडकन माल आहे म्हणा ते शक्य नाही करणार ते आजचे लोक. त्याची कॅनॉपी बघा थोडीशी खराब, थोडीशी पिवळी आहे, काही थोडीशी किडीने खाल्लेली आहे. याची कॅनॉपी एकदम फ्रेश आहे. आता याचं कारण बघा, तणावर नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला कार्बन वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही तणाच्या मागे लागून तण कधीच संपणार नाही. तुम्ही संपाल पण तण नाही संप. तुमच्या पिढ्या संपल्या काही. आपण तरुणपणी म्हातार झालो पण तण काय म्हातार होईल नाही. मला वाटलं होतं की आपण आधार तिथे झाल्यानंतर इथे बसून लगेच प्रश्न उत्तराला सुरुवात करणार आहात काय. नवीनच पद्धत या ठिकाणी अनुभवली की एवढ्या उन्हामध्ये तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन पूर्ण शेतीचा फेरफटका मारला आणि त्या शेतीमध्ये काय समस्या आहेत, शेतकऱ्याच्या समस्या नाही जाणलं तुम्ही. शेतीमध्ये काय समस्या आहे, शेतीमध्ये उगवलेल्या झाडाची काय समस्या आहे, ती समस्या प्रत्यक्ष जाणून घेतली. म्हणजे खूप आनंद झाला की जेव्हा कृषी अधिकारी, कृषी खातं जेव्हा एखाद्या अशा शेतकरी परिसंवादाला, या शेतकरी चर्चासत्राला उपस्थित राहतं, त्यांनी फार मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो. या जगामध्ये 100 ते 1000% पर्यंत उत्पन्न देणारा शेती हा एकमेव व्यवसाय आहे. बाकी सगळ्या उद्योगांमध्ये 10%, 20%च्या वर मार्जिन नाही. साहेब, सोन्यावर किती टक्के मार्जिन असतो? 1 ते 1.5%. सगळ्यात जास्त श्रीमंत सोनारच राहत, कारण ते रोखीने व्यवहार करतात. आमच्या शेतकऱ्याला सगळं उधार पाहिजे. एका मोसंबीच्या झाडावर 100 किलो माल काढलेला आहे. किती? तुम्हाला सर्वांना हे संशोधन करायचंय की केमिकलमुळे नेमकी अशी पिकं का होतात. मग आमचे दादा परदादा किंवा आमचे वडील पूर्वीच्या काळामध्ये चांगलं उत्पन्न का काढत होते आणि आता आम्हाला उत्पन्न चांगलं का निघत नाही? कोण बिघडलं? कारण मी बिघडलो हे सांगता येत नाही ना. आपण जे आता बघतो ना हिरवा, आता हा हिरवा लगेच नव्हता आणि आतमधलं सगळं सर्व दिसत होतं. बर. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काड्या खूप होत. बर. अजून एक दिसतोय काही प्रमाणामध्ये. हा. आणि अजून खाली ना आणि पूर्ण डिंक वगैरे लागलेलं. सर असं कोणी म्हणणारच नाही की ही बाग जगल म्हणून. बर. पुरी अशी झालेली का हो सर? जे मर होता आतापर्यंत हा बाग दिसलाच नसता सर आपल्याला. म्हणजे आतापर्यंत जर आपण काही 6 महिने काही केलं नसतं तर काहीच दिसणार नसतं. काही नाही. ओके. तुम्ही हे मंडप वगैरे टाकला. हो सर. ही सगळी तयारी, एवढ्या शेतकऱ्यांचं स्वागत. मी ऐकलं तुम्ही जेवण पण ठेवणार होते. हो सर. फक्त आकडा माहित नव्हता तुम्हाला. हो सर. बरं. आणि एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत केलं, आमचं पण फटाके वाजून स्वागत केलं. एवढं सगळं आनंद का झालाय तुम्हाला? का काही पॅकेज वगैरे मिळालं आमच्या? सर आमच्या कंपनीने काही गुपचूप पॅकेज दिलं का काय? नाही. 3 वर्ष अगोदर 150 ते 125, 150 तर प्रत्येक वर्षी माल घेतो. पण 2 वर्षापासून झाडावर मालच नाही यायला लागला. तरी किती निघायचा मग? खूप म्हणजे जवळपास 20 टन 15 टन असंच माल. काय बात करता? हो. 150 वरून डायरेक्ट 20 वीर आलो मी. हो. 15-20 टन म्हणजे. आणि जे व्यापारी आमचे असे वेटिंग वर असायचे, माल आल्यानंतर मी घेईन जे करायचे, पण ते नंतर असे बघून परत विचार निघून जायचे. नंतर विचारायला पण द्यायचे. त्यावेळेस खर्च भरपूर होता. हो, खर्च भरपूर. 2 बेसल कम्प्लीट व्हायचे रासायनिक. बापरे. बर. तर 2 बेसल होऊन स्प्रे वगैरे पण कंटिन्यू चालू असायचे. पण म्हणले असं होतंय काय नेमकं वेळेला? ते म्हणजे आता काय नाही, बाग वय झालं हिचं काढून टाका म्हणजे, आता ठेवू नका हिला. पाहिलं का? म्हणजे त्यांची सोय नाही आली का वय झाले. आता ही झाडं आता नाही सुधारणार, जगत नाही. ही झाडं आता सुधारणार नाही म्हणे. पण मग काय होतं नेमकं, असं एक रात्री थोडा विचार केला, झाड लावत स्वतः माझ्या हाताने लागवड केली. अरे बापरे. कसं मला काढायचं? हो, म्हटलं झाडं काढायची कशी? 6 महिन्यामध्ये आम्ही फक्त म्हणत होतो झाडांची क्वालिटी फक्त सुधारावं यांची. माल नाही धरला तर चालेल. तर पण त्यांनी झाडं तर सुधारले, पण त्याच्यावर माल त्यांनी एवढा धरलाय, आंबे बाराचा एवढा धरलाय की म्हणजे विचार पण नव्हतो करू शकत. एवढा माल आतापर्यंत कधी लागला होता का? नाही. म्हणजे याच्यापूर्वी कधी लागला नाही? याच्या अगोदर ना गळ लागायचं, पण गळ खूप व्हायची याच्यातली. हो, गळच नाही झाली. नाही याच्यात आता सध्या गळ म्हणजे अजिबात नाही. झाडं खाली तुम्हाला एससीटी वैदिकवर आलेला माल गळत नाही. झाड जर रासायनिक खत खात असतं किंवा ते उचलत असतं तर ते जमिनीमध्ये साचलं असतं का? जर रासायनिक खताने जर पिकांना ताकद मिळत असती तर एवढे वर्ष टाकलेल्या खताचा तुम्हाला आतापर्यंत किती फायदा यायला पाहिजे. बरेच जण ज्यांना असं वाटतं यावर्षी मोकार पाऊस पडवा, सगळं वाया जावं. नाही, पत्त्या जोडणारे आणि बाटलीवर असल्यानंतर गॅरंटी अपेक्षा राहते. एक लक्षात ठेवा, भरपाईवर आजपर्यंत कुणीही बंगले बांधलेले नाहीये. आमच्याकडे म्हणतात जमीन विकून माणसाने मोठं होऊ नये, जमीन पिकून मोठं व्हावं. अनुदानावर आणि फुकटच्या पैशांवर माणसाचं आयुष्य प्रगतीपथावर जात नाही. तुमच्या मनगटावर जी ताकद आहे ना, ती ताकद कुठल्याच योजनेत नाही. ही अन्न साखळी कोणाच्या जीवावर जगते? मातीच्या जीवावर जगते की झाडांच्या? माती त्यांना फक्त आधार देते. माती या सगळ्या जीवांचं, झाडांचं, सगळ्यांचं घर आहे. पण त्या घरामध्ये कमाई करणार कोण आहे? झाड आहे. ही बाकी सगळी पिलावं त्या झाडाच्या जीवावर जगते ना. आणि ते झाडच जर उपाशी असेल तर मग आपण झाडाचा विमा काढला पाहिजे. झाडाचा विमा काय आहे? त्याच्या आरोग्याची
खात्री. जमिनीमधून निघणारं नॅचरल खनिज आपण त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया करतो आणि त्याच्यापासून दाणेदार खतं, त्याच्यामध्ये आपण साखरीसारखे स्फटिकासारखे खतं बनवतो. युरिया बनवतो कशापासून बनवतात? जमिनीमधून निघणारा जो नॅचरल गॅस आहे त्याच्यावर प्रक्रिया करतात, युरिया बनवतात. किती खर्चिक बाब आहे. त्याला काय नाव दिलं? रासायनिक खत. मग जमिनीमध्ये आपले जर जीवाणू आपण जिवंत केले आणि त्या जीवाणूंना जर नायट्रोजन घ्यायला जर सक्षम बनवलं तर आपल्याला बाहेरून नायट्रोजन टाकायची गरज नाही. मग तो नॅनो नायट्रोजन पण नको, लिक्विड नायट्रोजन पण नको. कारण त्या आर्टिफिशियल नायट्रोजनमुळे जमिनीमधली जीवसृष्टी काय होते? मरण पावते. आणि म्हणूनच आपल्याला हे वाईट दिवस आले. जे खत तुमची आदला बदली करतं, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब काढून घेतं आणि मग तुम्हाला पीक देतं, ते खत तुमच्या जमिनीला काय करणार आहे? रिकामं. हॅलो. मग तेच आज तुमच्याकडे झालेलं आहे. हे कुणीच कोणाला सांगत नाही. आपल्या मातीतीलच कणांना काय करायचं? चार्ज करायचं. ते स्वतः जेव्हा चार्ज होतात तेव्हा जमिनीमध्ये 1% सेंद्रिय कर्ब असतो कमी. आणि 1% सेंद्रिय कर्ब म्हणजे की तुम्ही जर 1 रुपया खर्च केला तर 5 रुपये होणार. 3% सेंद्रिय कर्ब नेला तर 1 रुपया खर्च केल्यावर 20 रुपये होणार. आणि 2% जर सेंद्रिय कर्ब केला 1 रुपया खर्च केल्यावर 10 रुपये होणार. मग सगळं गणित कशावर आहे? मातीच्या सेंद्रिय कर्बावर. 45% खनिज आहे, 25% पाणी, 25% हवा, 95% झालं. उरलेलं 5% जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. हा सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन नसल्यामुळे उरलेले 95% काही कामाचे नाही राहिले. तसं या मातीमध्ये जर सेंद्रिय कर्ब नसेल तर तुमची पिकं, झाडं, माती काही कामाची नाही. आपली माती नापीक झालेली आहे, पाणी क्षारपट झालेलं आहे, सगळ्यांना मान्य आहे? मान्य. मग त्याला काम करायला वेळ. सगळ्यात या जगामध्ये सर्वात मोठा फिल्टर असेल पाण्याचा तर ती माती आहे. आणि ती माती जर खराब झाली तर पाणी कोण शुद्ध करेल? पाणी जर शुद्ध ठेवायचं असेल तर माती सुपीक पाहिजे. त्यासाठी पहिला बेसोल डोस मातीला, यांनी पहिला बेसोल डोस टाकला तेव्हा मातीत बदल झाला, झाडात थोडा बदल झाला. दुसरा बेसोल डोस टाकल्यावर झाडात पुरा बदल झाला. बरोबर. तुम्ही जर दुसरा टाकलाच नसता तर नाही तर मिटिंग असती, नाही तर तुम्ही असते. वरून ही आमच्या नावाने बॉम्ब ठोकीत असते. काय खरं ते राम सरांचं ते बघा टीव्हीवर दाखवतात, ते बारी बारी बागा दाखवता. आमच्यासारखी अर्धवट वापराने दाखवतीच नाही. आता अर्धवट वापराने दाखवायची तेव्हा आपण म्हणायचो ना आपाप येतंय. आपाप नाही, पाप येतंय. जे काहीच न करता मिळतं ना ते पाप राहतं. लक्षात ठेवा. ते कधी ना कधी तुम्हाला भोगावंच लागतं. आणि म्हणून केमिकलला नावं ठेवू नका. तुम्हाला स्वस्तात पाहिजे. आयुर्वेदिक दवाखाने जर गेले ते का टपरीवर बसल्याच रस्त्याने हिमालयन दवा, त्याची 10 ग्रॅमची किंमत काय राहते? 200, 500, 1000 राहते का नाही? 10 ग्रॅमची आपले 3-3 किलोचे पाकिट आहे प्युअर जडीबुटीचे, तरी किती रुपयाला आहे सर आपले? म्हणजे 600-700 रुपये पुडी आहे आपली. 600 ग्रॅमची 600 ग्रॅमची पुडी आपली 700 रुपयाला आहे. त्याची 10 ग्रॅमची राहते 700 रुपये. म्हणजे आपण किती स्वस्त देतो याचा विचार करा. म्हणून एवढे चमत्कार बघायला मिळतात. बरोबर आहे. अरे शेतामध्ये किती गारवा आहे. इथं बाहेर उभा राहून गरम आहे. इथं अरे बापरे, डायरेक्ट फ्रीज सारखं आहे. अडकण नाही राहत अशी. नाही त्याला राहत नाही क्वालिटी. नाही अडकण जो मध्येच आलेला जो माल आहे, याला क्वालिटी. अच्छा, सुगंध बा ना. अरे बापरे, मुरुग बारणी, आंबिया बारणी मधलाच हा माल आहे ना. असा खरबुडा राहतो आणि कसं आकार वाकार काही नसतो. ही ना आंब्या माल राहतो का? आंब्या मालाला क्वालिटी अशी क्वालिटी आंब्याला राहते. ही अडकणला आहे. तुम्ही पाठल मार्केट कोणत्या म्हणा अडकण माल आहे ना, ते शक्य नाही करणार ते आजचे लोक. बरं काय शक्य नाही सर त्याला सुगंध. हा ना, सुगंध शक्य नाही करणार. कोणत्या मार्केटला पाठवा म्हणे अडकणी म्हणा, ती म्हणते अडकण नाही म्हणते. आणि साईज नाही बनत. साईज बनत नाही, क्वालिटी येत नाही. आणि वर बघा दुसरा परत आंब्या परत सेट बी आहे सगळा. आंब्यावर काही वाईट परिणाम नाही. पुन्हा ते पाला असल्यामुळे कोणी मालच नाही आला जास्त बधी कशामुळे सर माहिती हे जे गावतात सगळं त्याच्यामध्ये. आणि याच्यात जर मशागत करायला असते ना 25% माल खाली. तुम्ही झाडाच्या खाली मध्ये या ना, किती गारवा आहे. झाडाच्या मध्ये एकदम गारवा आहे. पाला काय माल काय एकूण गेलाय सगळा. सर काय झालं, पाला जेवढा पाला तेवढा माल. हे पहा ना, 1 महिन्याला हा 2 महिने पाऊस पडल्यानंतर हे झालं ना मध्ये. पहा ना हे काय. हा बापरे, हे काय घालून धर सर. असं
आंब्याला सुद्धा अशी गुच्छ राहते. नाही आंब्याचं याच्यापेक्षा 70% क्वालिटी जादा राहील. खतरनाक राहील आणि माल बी लई ना वरती परत. आंबे पण एवढा गुच्छमध्ये जास्त आलाय सर. गुच्छ मध्ये देतो आंबा. हो आंबे गुच्छमध्ये जास्त आहे. दरवेळेला नाही म्हणजे याला सगळं खाली वर सगळीच आहे. फुटतच नाही. हा नाही येणार माल. बऱ्यापैकी निघेल पण हा. आता तुम्हाला काही फरक दिसतोय का? तुमच्या समोर 2 झाडं आहे सर, तेव्हा ते झाडाचं शूट घ्या. हा आणि आता ह्या झाडाचं खोड बघा आणि वरती करा. दोन्ही झाडं एकच दिवशी हो हो सोबत लागवड. दोन्ही झाडांची सोबत लागवड केली. आता विचार करा, तुम्हाला ह्या झाडामध्ये त्या झाडामध्ये आपण सगळे जे रोगाची फळं पाहिली तिकडचे पाहिली. हो 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 याच्यावरती सगळे फळं कसे एकदम निरोगी आहे. त्याची कॅनॉपी बघा, थोडीशी खराब, थोडीशी पिवळी आहे, काही थोडीशी किडीने खाल्लेली आहे. याची कॅनॉपी एकदम फ्रेश आहे. आता याचं कारण बघा, या झाडाने स्वतःच्या खाली कार्बन लेवल मेंटेन केली, त्याच्यामुळे कुठलाच काँग्रेस मोठा झाला नाही बघा, सगळा वसडलाय. बघा नीट बघा, सगळा काँग्रेस काय झाला, वसडून गेला. त्याच्या खालचा काँग्रेस केवढा झाला बघा, मोठा झालाय मोठा. म्हणजे त्या लाईनला तिकडे नायट्रोजनचं प्रमाण काय आहे, ज्यादा आहे, आणि इथे नायट्रोजनचं प्रमाण काय झालं, बॅलन्स झालं. इथं नायट्रोजन तेवढाच आहे, पण इथं कार्बनची लेवल काय झाली, वाढली. त्याच्यामुळे नायट्रोजन बॅलन्स झाला. सीएन रेशिओ बॅलन्स झाल्यामुळे तण बंद झालं आणि पीक जोमात आलं, आणि पीक तण कोमात गेलं. तिथे तण जोमात आहे आणि पीक कोमात आहे. म्हणजे सीएन रेशिओ एवढं मेंटेन करणं गरजेचं आहे. सीएन रेशिओ मध्ये नायट्रोजन आपण कंट्रोल नाही करू शकत, कारण तो हवेतून येतो, पण कार्बन आपण देऊ शकतो, तो आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजेच आपण जे एसिडिटीचा बेसल डोस देतो त्या माध्यमातून आपण काय मेंटेन करतो, कार्बन. मग कार्बन वाढवला की नायट्रोजन तर तेवढाच इथे, परंतु इकडे कार्बन मेंटेन करायला झाडांनी सुद्धा काय केली, मदत केली. झाडाच्या मुळांनी भरपूर मोठ्या प्रमाणात कार्बनचं सिक्रेशन खाली केलं. त्याच्यामुळे तिथलं जी जीवनसृष्टी आहे त्याला कार्बन भरपूर भेटला, खोड मजबूत झालं, झाडांनी तेवढं तण मागं सरकवलं. जिथपर्यंत मुळीचं क्षेत्र आहे बघा, झाडाच्या मुळीचं क्षेत्र जिथपर्यंत ऍक्टिव्हेट झाले, त्या मुळीने त्या आजूबाजूच्या तणाला काय करून टाकलं, कमकुवत करून टाकलं. म्हणजे झाड स्वतः तणांना काय करतं, विरोध करतं. बरोबर आहे. तर त्याच्या झाडात ताकद असेल तर जर ते तणांना विरोध करू शकतं तर ते रोगाला पण विरोध करू शकतं. बरोबर आहे. आणि म्हणून तणाविरुद्ध अभियान चालवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी हे जे आहे हे चित्र समोर बघा. इथं हा सूर्यन, हा जयद्रथ आपण ज्याला म्हणतो, आहे की नाही, हा सूर्यन, हा जयद्रथ. म्हणजे तुम्हाला जर तणावर नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला कार्बन वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही तणाच्या मागे लागून तण कधीच संपणार नाही. तुम्ही संपाल पण तण नाही संपणार. तुमच्या पिढ्या संपल्या काही. हा का हो काका? हो बरोबर आहे. आपण तरुणपणी म्हातारे झालो, पण तण काय म्हातार होईल नाही. ते इंटरेस्ट काय देऊ राहिलं, कारण तुम्ही त्याला इंटरेस्ट येईल असंच देऊ राहिले. युरिया, DAP, 10-26-26, वॉटर सोल्युबल हे या तणाचं आवडतं खाद्य आहे. बरोबर आहे. आणि पिकाचं नावडतं खाद्य आहे. आणि SCD विधिकचं जेवढं RNPH आहे, कृषी अमृत आहे, SSM, सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड आहे, हे त्याच्या पांढऱ्या मुळ्यांचं आवडतं खाद्य आहे. गांडुळांचं आवडतं खाद्य आहे, जीवाणूंचं आवडतं खाद्य आहे. म्हणून त्यांची वाढ जोमाने होते आणि तणाचं हे नावडतं खाद्य आहे. बरोबर. आपल्या SCD विधिकच्या खतांनी तणाला ताकद मिळत नाही. त्याच्यामुळे तणाचा तसाच बिमोड होऊन जातो. बरोबर आहे. आणि म्हणून SCD विधिक का वापरलं पाहिजे, तर याचं उत्तर तुम्हाला ह्या झाडांनी दिलेलं आहे. सर्वात महत्वाचं खाली बघा, मल्चिंग आहे पूर्ण बघा पाचोळ्याचं. त्यांनी स्वतःसाठी स्वतःच खत तयार केलेलं आहे. तुमच्या खताची त्याला गरज नाही. तिकडे उडत जा, आम्हाला घेणं नाही. साईज पण खूप आहे. आणि बघा यांनी ऑब्झर्वेशन केलं, याची जी सेटिंगची साईज आहे एकदम टपोरी आहे, चमक आहे का नाही, म्हणजे छोटा लाडूचे आहे का नाही. म्हणजे अशा प्रकारे एक साईज आहे म्हणून त्याला एक साईज ड्युटी नाही गेलं होतं. तशीच परिस्थिती सगळ्या झाडांची. हो कामगार दिन, या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा. SCT वैदिक शेतीचे जनक आदरणीय श्रीराम मुकेकर सर यांचं आगमन झालं. त्यांचं आदरातिथ्य स्वागत या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय संजयजी वांडिक आणि त्यांची जी काही टीम आहे त्यांनी अतिशय छान पद्धतीने केलं. आणि मला वाटलं होतं की आपण आदरातिथ्य झाल्यानंतर इथे बसून लगेच प्रश्न उत्तराला सुरुवात करणार आहात काय. नवीनच पद्धत या ठिकाणी अनुभवली की एवढ्या उन्हामध्ये तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन पूर्ण शेतीचा फेरफटका मारला आणि
त्या शेतीमध्ये काय समस्या आहेत, शेतकऱ्याच्या समस्या नाही जाणलं तुम्ही. शेतीमध्ये काय समस्या आहे, शेतीमध्ये उगवलेल्या झाडाची काय समस्या आहे, या बागामध्ये घेतलेलं आंतरपीक, त्या आंतरपिकाची काय समस्या आहे, ती समस्या प्रत्यक्ष जाणून घेतली. आणि मग आता तुमच्या समस्या जाणून घेऊन झाडाची समस्या, फळाची समस्या, शेतकऱ्याची समस्या, एकत्रित समस्येवरती उत्तर देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. त्याबद्दल मी प्रथमतः देवगाव रंगारी सर्व नागरिकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. वैदिक शेती आणि आध्यात्मिक शेती ही शेती करत असताना सर त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतील. परंतु काल मला संजीव भाऊने सांगितलं की सर आपल्याकडे असा असा कार्यक्रम आहे, आणि त्यांनी आमच्या ग्रुपवरती एक पॉम्पलेट टाकलं होतं तुमचं. बर. आणि मग मी सहज, आता मी काही शेतकरी नाही, पण मग मी सहज त्या वैदिक शेतीची माहिती घेतली. बर. तर त्या वैदिक शेतीचा अतिशय सखोल जर आपण अभ्यास केला, एक 25-30 वर्षापूर्वी आपण वैदिक शेतीच करत होतो. परंतु तंत्रज्ञानाची प्रगती, या प्रगतीसोबत आपल्या ज्ञानात पडलेली भर आणि त्या ज्ञानाच्या आधारावर आपण शेती करतोय. म्हणजे मग ऑर्गॅनिक शेती सोडून आपण या खताच्या शेतीकडे वळवलं. आता ज्यांचं चर्चा चालू होती की युरिया, फॉस्फेट, थायमेट या सगळ्या गोष्टी वापरून वापरून जमिनीची पोत आपण बिघडून टाकली. म्हणून आता वैदिक शेतीची गरज आहे. वैदिक शेती ही पारंपरिक कृषी पद्धतीवर आधारित शेती आहे, ही ऑर्गॅनिक शेती आहे. यामध्ये वैदिक ज्ञान, निसर्गाशी सुसंगत शेती, रासायनिक खतापासून पूर्णपणे दूर राहणे, यासाठी ही वैदिक शेती आपल्याला करायची आहे. म्हणून स्पिरिच्युअल कल्टिव्हेशन टेक्निक, SCT म्हणजे स्पिरिच्युअल कल्टिव्हेशन टेक्निक. आपल्याला नेमकं काय करायचं याचं टेक्निक त्या शेतीमध्ये असलं पाहिजे. जमिनीची काय डिमांड आहे, मागणी काय जमिनीची, हे जर शेतकऱ्याला कळलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न नक्कीच वाढतं आणि शेतकरी समाधानी होतो. त्याचं हे आजचं संजीव भाऊनी जी काही शेती केली, तुम्ही त्या नदीच्या पलीकडे शेतात पाऊल ठेवल्यानंतर वा काय गारवा आहे, याची इथे एसीची सुद्धा गरज नाही. त्याचं कारण काय माहितीये का, या जमिनीची जी आर्द्रता कायमस्वरूपी टिकून ठेवली. त्याचं कारण काय आहे, जमिनीमध्ये वाढलेलं गवत. आज सकाळपासून इथं चर्चा चालू आहे की आम्ही पूर्वी शेती करायचो, पूर्ण गवत उखडून टाकायचो आणि मग या झाडाच्या ज्या मुळे आहेत त्या खराब व्हायच्या आणि परिणामी 2-3 वर्षात बाग 2-3 पिकं आली की बाग काढून टाकावं लागायचं. त्याचं कारण काय होतं की जमिनीची आर्द्रता टिकून राहत नाही. या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे राम मुखेकर सर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी राम मुखेकर सरांना विनंती करतो की आपण जास्त वेळ चर्चेत घालण्यापेक्षा डायरेक्ट समस्येशी जाऊया. आणि मुख्य सरांकडे मी माईक देतो. शेतकरी समस्या विचारतील, मुख्य सर समस्येचं निराकरण करतील. कारण मी प्रश्न नाही म्हणत, समस्या विचारताना तुम्ही निराकरण करणार, अशी मी आपल्याला विनंती करतो. बाकी सरांना विनंती आहे. धन्यवाद. साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण. या ठिकाणी उपस्थित देवगाव रंगारीचे सर्व शेतकरी, परिसरातील आलेले सर्व शेतकरी, त्याचबरोबर आपले कृषी सहाय्यक साहेब. सर आपलं नाव? अच्छा, मंडल कृषी अधिकारी आहेत. कुठल्या मंडलचे? देवगाव रंगारीचे मंडलचे नाव गायकवाड साहेब. गायकवाड साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि शिंदे साहेब त्यांच्या समवेत आहेत. दोघांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. म्हणजे खूप आनंद झाला की जेव्हा कृषी अधिकारी, कृषी खातं जेव्हा एखाद्या अशा शेतकरी परिसंवादाला या शेतकरी चर्चासत्राला उपस्थित राहतं, त्यांचा उद्देश किंवा योजना काही असो, परंतु त्यांचा इथं उपस्थित राहण्याचा जो त्यांचा एक संदर्भ आहे, त्यांनी फार मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो. बरोबर आहे. कारण एक महत्वाची गोष्ट काय आहे की जिथे काहीतरी चांगला उपक्रम आहे किंवा चांगला काहीतरी शेतकऱ्यांना अनुभव आहे, 2 रुपयाचा फायदा त्याला होतोय, मातीला फायदा होतोय, त्या ठिकाणी जर सरकार पाठीशी उभं राहिलं तर शेतकऱ्यांना हातीचं बळ येतं असं म्हटलं तरी हरकत नाहीये. तर मित्रहो, पहिली गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी संजूभाऊ सोनार यांच्या शेतीमध्ये फिरलो. त्यांच्या 2300 झाडांच्या 3 बागा आपण पाहिल्या. बरोबर. एका बागेमध्ये त्यांचे 2 वय आहेत, एक 5 वर्ष, एक 8 वर्ष, ज्याचे आपण फार कौतुक केलं. बरोबर आहे. नदीच्या पल्याड सोनार साहेबांची सुंदर बाग. ओके. तर या बाजूला आपण बघितलं तर इथे किती झाडे आहे आपले? म्हणजे जे तलावाचं हे आहे तुमचं शेततळ्याचं, त्याच्यामध्ये 1200 झाडं आहेत. त्याच्यात ह्या बाजूला किती झाडं आहेत?
म्हणजे मधल्या रस्त्याच्या उजव्या बाजूला हे 400 झाड आहेत. 13 आणि 4 1700 झाले. आणि नदीच्या पल्याड जे आहे ते किती आहे? ते 300. 300 मध्ये बायफर्गेशन कसं आहे? एक 5 वर्षाचं, एक 7 वर्षाचे. 5 वर्षाचे किती आहे? 150 आणि 7 वर्षे 150. ओके. तर आपण तिथे 300 झाडं पाहिले आणि हे 1200 आणि हे 400. म्हणजे जवळजवळ 2200 ते 2300 झाडं त्यांचे आहे. तिथं बसलेले जे शेतकरी आहे ते परिसरातले शेतकरी आहेत की गावातले जे फक्त परिसरातले? तुम्ही एवढे नाराज का बरे? तुम्हाला एक सांगू का, उन्हाळा हा सर्वात चांगला ऋतू आहे तुमची क्षमता दाखवण्यासाठी. यात्रा कधी असतात सगळ्या? उन्हाळ्यात. हंगामा कधी असतो? का बरं? हिवाळ्यात का बरं हंगामा राहत नाही? खरा जो ताकद दाखवण्यासाठी जी संधी आहे ती उन्हाळ्यात आहे. नाही तो कधी साहेब? उन्हात गेले तर, उन्हात गेले घाम निघाला तर टॉक्सिन बाहेर निघतील. मी रोज सकाळी 1.5 तास ग्राउंडवर जातो, मुलांबरोबर क्रिकेट खेळतो. अंग पूर्ण ओलं भिजल्याशिवाय घरी येत नाही. माझं टार्गेट खेळणं नसतं, आउट होणं किंवा बॉलिंग करणं किंवा बॅटिंग करणं हे टार्गेट नसतं. टार्गेट हे असतं अंगातून काय निघालं पाहिजे? घाम निघाला पाहिजे. शरीर पूर्ण काय झालं पाहिजे? स्वच्छ झालं पाहिजे. बरोबर आहे. मला सांगायचं एवढं, जसं आपण आपलं शरीर स्वच्छ तेव्हाच करू शकतो. एवढ्या उष्णतेमध्ये तुम्ही तुमच्या शरीराची उष्णता तेव्हाच वाढू शकता जेव्हा तुमच्या बल्बचा व्होल्टेज जादा आहे. तुमच्याकडे जर लो व्होल्टेजचा बल्ब असेल, थोडी लाईट फुल झाली का उडून जातो. हॅलो, हो सर. लाईट फुल आली त्याचा प्रॉब्लेम आहे का बल्ब लो व्होल्टेजचा आहे त्याचा प्रॉब्लेम आहे? उन्हाळ्यात ज्यांचे बल्ब उडत त्यांचं काय करायचं? करेक्ट. म्हणजे आपल्या शरीराचं काय वाढवलं पाहिजे? पॉवर वाढवला पाहिजे जोरदार टाळ्यांसाठी. मित्रांनो, हे आपली क्षमता वाढवा. आणि आपण उन्हाळ्यामध्ये हंगामा खेळतो कुस्त्यांचा, हे पण आपण विसरलो. बरोबर की नाही? आपलं असं आहे, कुस्त्या खेळणारी जात वेगळी आहे ना, आपली जात वेगळी आहे असं आहे काही? आपल्यातलेच माणसं कुस्ती खेळतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण आपल्या शरीराचा परिपूर्ण वापर करत नाहीये आणि म्हणून आपल्यावर ही वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या शेतीचा पण व्यवस्थित वापर करत नाही, म्हणून शेतकऱ्यावर पण ही वेळ आलेली आहे. या जगामध्ये 100 ते 1000% पर्यंत उत्पन्न देणारा शेती हा एकमेव व्यवसाय आहे. बाकी सगळ्या उद्योगांमध्ये 10% 20%च्या वर मार्जिन नाही. हॅलो, कुठल्याच व्यवसायामध्ये 20%च्या वर मार्जिन नाही. फार अगदी फार कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही. सोनं, आता सोनाचं आपल्या समोर आहे साहेब, सोन्यावर किती टक्के मार्जिन असतो? 1.5%, 1 ते 1.5%. सगळ्यात जास्त श्रीमंत सोनारच राहत. का बरं? कारण ते रोखीने व्यवहार करतात. आमच्या शेतकऱ्याला सगळं उधार पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, उधार बेंटेक्स मिळतं, सोनं नाही मिळत. म्हणजे आज तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय टाकू राहिले? बेंटेक्स. काय टाकू राहिले? बेंटेक्स. नाही निर्मळ जीवन काय करील पोषण. तुमचं पोषण आहे ते कामच करत नाही, कारण तुमचं पाणी निर्मळ नाहीये. काय मत याच्यावर तुमचं? आज पाणी कसं आहे आपलं? कोण आहे तुमच्यापैकी असा वीर की जो आपल्या शेतामधलं पाणी आहे तसंच विहिरीचं पाणी पितो? नाही. तलावाचं पाणी पितो, विहिरीचं पितो, तलावाचं नाही पित. इथल्या तलावाचं पाणी पिऊ शकतो का आपण? नाही. का नाही पिऊ शकत साहेब? त्याच्यामध्ये काय आलेलं? क्षारांचं प्रमाण, TDSचं प्रमाण काय झालेलं आहे? वाढलेले. हे क्षार कुठून आले हो? वरुण राजांनी तुमच्यावरती वर्षाव केला का? नाही. मग कोणत्या राजाने केला? शेतकरी राजाने केला. वॉटर सोल्युबलच्या नावाखाली, खतांच्या नावाखाली आज सरकार 2,500 रुपये गोणी, 2,500 रुपये किमतीची गोणी आज 200-300 रुपयाला शेतकऱ्याला देतं. कोणती? म्हणजे शेतकरी सरकार एका गोणी माग किती सबसिडी भरतं? 2200 रुपये. किती? आणि या वर्षी तर डबल किमतीने घेतलंय सरकारने. हो, या वर्षी किंमत कशी लागली आहे? डबल लागलेली आहे. म्हणजे सरकारचं अनुदान या वर्षी आणखीन वाढणार आहे, 3,000च्या पुढे जाणार आहे. आणि हे 3,000 रुपये सरकार भरतंय. म्हणजे सरकार स्वतः कमवतंय का? आपलीच कमाई आहे टॅक्सच्या रूपाने. म्हणजे आपणच आपल्या शेतीमध्ये महागडं खत आणून आपल्या शेतीचं वाटोळं करतोय. असं नाही आहे का? आहे का नाही आहे? बरं, मग आपण काय म्हणतो साहेब? पर्याय नाही. बरोबर की नाही? सोनार साहेब, तुम्हाला पण पर्याय नव्हता काल परवापर्यंत, 6 महिन्यापर्यंत. बरोबर आहे की नाही? तुम्ही ह्या शेतीमध्ये रासायनिक खतं पूर्वी वापरत होतात. हो सर. किती वापरत होतात हे सांगायची काही गरज नाही. कारण तुमचं मन मोकळं आहे. मग ते रासायनिक असून येतं वैदिक असो. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही या झाडांना सर्व प्रकारची बेसल डोस टाकतच होते? हो सर. हो. तुम्ही किती माल काढलेला आहे एका वेळेस? सरासरी साधारण 150 टनवर माल काढला. 150 टन. या सगळ्या बागांचा मिळून तुमचा किती निघायचा? 150 टन. 150 टन.
आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की हे जे 150 टन निघत होतं ते झाडांचा जीव घेऊन निघत होतं, बरोबर आहे ना? बरोबर. त्याच्यामुळे झाडं तुमची कशावर जात होती? सलावर. सलावर जात. बरोबर आहे. आता इथं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की झाड सलावर का जातं? हॅलो, हो, किती जणांकडे मोसंबी इथं? मोसंबी किती जणांकडे? हात एवढेच. संत्री नाही कोणाकडे? म्हणजे सगळेजण इथे उपस्थित कशामध्ये झालेले? मी सोनार साहेबांनी बोलवलं म्हणून आले की तुमच्या बागा आहे म्हणून आले? अजून काय पीक आहे तुमच्याकडे? भाजी टोमॅटो वगैरे टोमॅटो, भाजीपाला आणि तुमचा सगळ्यात जास्त कपास. अद्रक किती जण करता इथं? आलं तर आलं, नाही तर काय हुशार झाले शेतकरी. आपल्याला अर्धच बोलावं लागतं, पुढचं बोलायची गरज नाही पडत. हा, तुम्हाला एवढी गॅरंटी कसं काय म्हणजे गेल्याची? अनुभव आलेले. आपण काय म्हणतो? आम्ही आधुनिक शेती करतो. काय म्हणतो? आधुनिक शेतीचा अर्थ काय होतो? आधुनिक शेतीचा अर्थ असा होतो तुमची वेळ, पैसा आणि खरं म्हणजे तुमची मेहनत, या तिन्ही गोष्टींचा काय होतो? बचत होते. होते का हो बचत तुमची? हॅलो, होते का? नाही. उलट आदब काय झालेलं वाढला. आणि अजूनही शेतीमध्ये अपेक्षित असलेलं उत्पन्न मिळतंय का? नाही. ते जर मिळत असतं तर तुम्ही आज एकदम असे फ्रेश असते, गुलाबाच्या फुलासारखे, टवटवीत, सोनार साहेबांसारखे, आहे की नाही? पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे सोनार साहेब, हो सर. की बा तुमचा धंदा आहे सोन्याचा, हो. तेव्हा तुम्हाला काय कमी आहे? तुम्ही काही करू शकता. आम्ही गरीब आहे, आमचं काय आहे? आम्हाला एकदा संध्याकाळी आता घरी जायचं म्हणल्यावर पेट्रोल गाडीत पुरेसं नाही आमच्या. हॅलो, बरोबर एक चूक आहे? अरे आता किती खुल्ले चेअर, म्हणजे त्या मनातलं बोलल्यानंतर चेअर एकदम खुल्ले, पण लहान पोरांचे पण खुल्ले. काय रे पोरांनो, हे खरं आहे की नाही? हा, आता मला इमानदारीने सांगा, आपण गरीब कशामुळे? प्रत्येकाकडे किमान 2-4 एकर जमीन आहे का नाही आहे? 2-4 एकर जमीन आहे. प्रत्येक 2-4 एकर सोडा, 1 एकर मध्ये जर मोसंबी लावली तर साधारणतः किती? 140 झाडं बसतात. हो, 140 झाडामध्ये एका मोसंबीच्या झाडावर मी 100 किलो माल काढलेला आहे. किती? का आम्ही जे ओरडतो का माती बलवान पीक पैलवान, शेतकरी धनवान, ग्राहक आरोग्यवान. आता मला सांगा, ही साईज आणि ह्या काळामध्ये ही चमक आणि हा सुगंध जर मिळाला तर शेतकरी धनवान नाही होणार का? आणि ग्राहक कसा होईल? आरोग्यवान. बरोबर आहे. आणि ही जर केमिकलवर असती तर ही अशी निगती. हो, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? दोन्ही सॅम्पल इथं उपस्थित आहे, कारण 6 महिन्यापूर्वी हे बी केमिकलचेच होते. हो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्याचे अनुभव खूप आहे. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला सर्वांना हे संशोधन करायचं आहे की केमिकलमुळे नेमकी अशी पिकं का होतात. मग आमचे दादा परदादा किंवा आमचे वडील पूर्वीच्या काळामध्ये चांगलं उत्पन्न का काढत होते आणि आता आम्हाला उत्पन्न चांगलं का निघत नाही? तर लोक म्हणतात वातावरण बिघडलं. हॅलो, सगळ्यात सोपं, कोण बिघडलं? वातावरण. कारण मी बिघडलो हे सांगता येत नाही ना. मी बिघडलो असं सांगितलं तर लोक आपल्याला तेवढं मारतील, वेळेत काढतील. मग आपण काय म्हणतो? वातावरण बिघडलं. बरं, वातावरणाला काय विचारायला द्यायची सोय नाही. साहेब अर्ज करतात का वातावरणाकडे? वातावरणाला अर्ज केला बाबा, तू का बिघडला बाबा, सुधार जरा. हा, कुठे हायकोर्टामध्ये या ठिकाणी वातावरणावर काय केस होऊ शकत नाही का हो साहेब? नाही. मग या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुमच्यापैकी किती जर लक्ष देतील मला माहिती नाही, कारण तुमचे मेमरी कार्ड जे आहे सगळ्यांचे, हे मेमरी कार्ड, ते मेमरी कार्ड कसं आहे, ते किती करप्टेड आहे, त्याच्यामध्ये काय काय साठवून ठेवलेलं आहे, आणि ते डिलीट करायला तुम्ही तयार आहे का? आणि नवीन जे डेटा आहे तो तुम्ही भरायला तयार आहे का? याच्यावर सगळं भविष्य तुमचं अवलंबून आहे. काही जण रस्त्याने डिलीट करतील. हॅलो, काही जण फक्त कॅमेरा चालू करतील, रेकॉर्डिंग चालूच नाही करणार. काही जण फ्लॅश मारतील, फक्त फोटोच नाही काढणार. हे का म्हणतो मी? लक्षात घ्या, गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता, असं होऊन जातं आपलं. मी तुम्हाला गाढवा नाही म्हणते, पण गाढवासारखं कधी कधी आपलं होऊन जातं. म्हणून आज तुम्ही घरात सावध राहा. तुम्ही 6 महिन्यापर्यंत केमिकल करत होते. हो सर. काय परिस्थिती झाली होती? ही जी बाग आम्ही बघायला आलो होतो, समाधान सरांनी विजिट केली, तर आपण जे आता बघतो ना हिरवा, आता हा हिरवा लगेच नव्हता आणि आतमधलं सगळं सर्व दिसत होतं. बर. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काड्या खूप होत्या, म्हणजे सलावर बाग गेला होता. बर, अजूनही दिसतोय काही प्रमाणामध्ये. हा, हो. आणि अजून खाली ना आणि पूर्ण डिंक वगैरे लागलेलं होतं, डिंकेला आला होता सगळा, पूर्ण डिंक लागलेलं होतं. आणि मध्ये आलो ना असं सर, असं कोणी म्हणणारच नाही की ही बाग जगल म्हणून. बर.
पुरी अशी झालेली ती, बेकार का झाली. हो सर तुम्ही तोंडावर म्हणताय ते हा, हा. डॉक्टर आपल्याला तोंडावर बोलतात बर 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 आणि आम्ही त्यावेळेस बोललो होतो हा. ही बाग आहे आपल्याला मिनिमम तरी 1 वर्ष आपल्याला तिला क्लिअर करायलाच लागेल. पण सर त्यांचं एक जिद्द, त्यांना 2 बेसल अर्जन केली, हा, हा. ते मातीवर पोषण अर्जन दिलं. बर. त्याच्यानंतर आहे ना एवढा काही बदल झाला हा तर एवढा खूप माल लागला त्याला, त्यांची अपेक्षा बी नव्हती मालाची. म्हणजे आज जो माल लागला याची अपेक्षा नव्हती म्हणजे झाड सुधारावं पाहिजे आणि झाड जगलं पाहिजे हा. झाड झाड बाग जगवा म्हटलं त्यांना एवढंच बस बस आम्ही त्याच्यावर भरपूर अत्याचार केलेले आहे पूर्वी त्यातून त्याला वाचवा एकदाचा बर आणि त्याच्यामधले जे रोपडे झाड आहे ते हा. लावलेले आहे. तर यांचे येणला ना जसे होते तसेच काहीच काहीच बदल नव्हता त्याच्यात बी बदल म्हणजे ते वाढच होत नव्हती त्याची वाढ खुंटून गेली खुंटून होती गेली होती. ओके हा, आणि सगळ्यात महत्वाचं जे मर होता हा. आतापर्यंत हा भाग दिसलाच नसता सर आपल्याला. म्हणजे आतापर्यंत जर आपण काही 6 महिने काही केलं नसतं नाही. तर काहीच दिसलं नसतं काय नाही. ओके तुम्ही आधी मंडप वगैरे टाकला हो सर ही सगळी तयारी एवढ्या शेतकऱ्यांचं स्वागत मी तर ऐकलं तुम्ही जेवण पण ठेवणार होते हो, सर. फक्त आकडा माहित नव्हता तुम्हाला हो सर बरं आणि एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत केलं आमचं पण काही फटाके वाजून स्वागत केलं एवढं सगळं आनंद का झालाय तुम्हाला का काही पॅकेज वगैरे मिळालं आमच्या सर नाही, आमच्या कंपनीने काही गुपचूप पॅकेज दिलं का काय बुवा असं नाही सर भविष्यात आम्हाला हे हा? झाडं पॅकेज देणार सर आम्हाला हे. हे हो झाडच काय असं तुम्हाला बदल वाटला की तुम्ही एवढे चकित झाले खुश झाले कारण सर कसं होतं माहिती का अगोदर आम्ही 2-3 वर्ष अगोदर 150 ते 125 150 तर प्रत्येक वर्षी माल घ्यायचो पण 2 वर्षापासून झाडावर मालच नाही यायला लागला तरी किती निघायचा मग खूप म्हणजे जवळपास 20 टन 15 टन असंच माल काय बात करता हो 150 एवढं डायरेक्ट 20 वर? 20 वीर आलो मी हो 15-20 टन आलो म्हणजे आणि जे व्यापारी आमचे असे वेटिंगवर असायचे माल हा. आल्यानंतर मी घेईन बर, बर. जे करायचे पण ते नंतर असे बघून परत विचार निघून जायचे नंतर विचारायला पण यायचे सोनार साहेब येतो नंतर जरा हो, नंतर- थोडंसं काम आहे जरा हो, अर्जंट हो. फोन आला एक तर म्हटलं अरे असं हे असं काय होतंय असं ते यांच्या बाबतीत काय होतं सगळ्याचे हसले त्याच्यामुळे बर मग तर म्हणजे असं काय होतं बा नेमकं याचं काय कारण काय असू शकतो आपण खर्च जसं करतोय बेसल पण काय कमी नाही करत आहे 2-2 बेसल टाकतोय प्रत्येक स्प्रे बरोबर चालेल मग त्यावेळेस बी खर्च भरपूर होता हो खर्च बरोबर 2 बेसल कम्प्लीट व्हायचे असं नाही. बापरे बर तर 2 बेसल होऊन स्प्रे वगैरे पण कंटिन्यू चालू असायचे पण म्हणले असं होतंय काय नेमकं यातलं एवढं सगळं केल्यानंतर पण झाडाचे मग काय म्हणले ते म्हणे आता काय नाही बाग वय झालं हिचं काढून टाका म्हणे आता ठेवू नका हिला पाहिलं का म्हणजे त्यांची सोय नाही राहिली का वय झालं हा आता ही झाडं आता नाही यार, सुधारणार जगत नाही. हा, ही असं झाडं म्हटलं, आता बरं. ही झाडं आता सुधारणार नाही म्हणे पण मग काय होतं नेमकं असं एक रात्री थोडा विचार केला ही झाड लावत स्वतः माझ्या हाताने लागवड केली अरे बापरे कसं मला हो काढायचं ते? म्हटलं ती झाडं काढायचे कसे तर योगायोगानं आणि काहीतरी समजा चांगल्या कर्मामुळं शेलार सरांनी समाधान सरांची भेट झाली बर तर त्यांना घेऊन आलो सर चला म्हटलं स्वतः घेऊन आलो त्यांना दाखवलं त्यांना असायची कंडिशन म्हटलं सर हे तुम्ही जर रिकवर करू शकता म्हणजे एवढं सांगा फक्त चॅलेंज आहे तुम्ही चॅलेंज करू तुम्ही जे सांगाल ते करेल म्हटलं जसं म्हणे तसं करेल तुमच्या वेळेच्या अगोदर आमची तयारी राहील म्हटलं बर तर तुम्ही फक्त सांगा तुम्ही रिकवर करू शकता अच्छा बर तर म्हटलं ठीक आहे ना सर आम्ही तर पूर्ण रिकवर करू म्हटलं ठीक आहे म्हणजे आता हे आमच्याकडे 25 झाडं एकदम जाण्याच्या म्हणजे काढण्याची तयारी होती. बर बर तर म्हणजे ठीक आहे व्हेंटिलेटरवर झाडे 25 हे तुम्ही एक रिकवर करून द्या म्हटलं बर, आम्हाला झाडं. बर. तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला रिकवर करून देतो म्हणे. अच्छा तर त्यांनी चॅलेंज स्वीकारलं तर ते 25 झाडांनाच आम्ही फक्त बेसल दिला काय काय बेसळ भरला त्याच्यामध्ये आपण त्याला सम्राट वेसल डोस दिला. म्हणजे कृषी अमृत RNPH आणि SSM ह्युमस गोल्ड बर मग हे सगळं जे आहे याच्यामध्ये तुम्ही सगळं मिक्स करून त्या झाडांना टाकलं 35 झाडांना झाडांना आळे गेले किती झाडं? 25 झाड होते 25 25 झाडं. झाडं. आळे हा. गेले त्यांना आळे करून त्यांना दिलं 2 वेळेस बर मग तर ते 8 ते 10 दिवसानंतर झाडांचे पांढऱ्या मुळ्या इतक्या दिसायला लागल्या आम्ही जमीन थोडी खोदली इतक्या मुळ्या दिसायला लागल्या झाडांच्या पांढऱ्या मुळ्या बर. तर म्हटलं ते झाडं म्हणजे यांचा पूर्ण पुनर्जन्म झाला यांचा म्हटलं वा वा क्या बात आहे, क्या बात आहे. तर मग सरांना म्हणजे मारणारं तंत्रज्ञान तुमच्याकडे होतं हो हो तारणारं नव्हतं. तारणारं नव्हतं तर ते झाडांच्या मुळ्या बघितल्या पांढऱ्या मुळ्यांची इतकी वाढ आणि इतकी संख्या होती की असं वाटत होतं हे झाले काय तर ते बघितलं बर दिवाळीच्या दिवशीच बेसल केला आम्ही तर सुरुवात दिवाळी बरोबर. दिवशी केली हा हा दिवाळी दिवशी लेबरला सुट्टी असल्यानंतर पण ते कामाला आले त्या दिवसापासून सुरुवात केली आम्ही बेसलची तर बरोबर आतापर्यंत तो झाला त्यानंतर परत दुसरा बेसल झाला आमचा बर आणि म्हणजे 2 बेसळ तुमचे दोन पूर्ण झाले. बेसल धावले आम्ही 6 सर्वांना. महिन्यामध्ये 2 केले आम्ही ते. आणि ते काय बदल झाला एवढ्या ते 6 महिन्यामध्ये आतापर्यंत सगळ्या बागांना सांगा 6 महिन्यामध्ये आम्ही फक्त म्हणत होतो झाडांची क्वालिटी फक्त सुधारावा यांची बर. माल नाही झटला तर चालेल बर मालाची काही नाही त्यांचं माल नाही आला चालेल पण झाडाची कंडिशन जर सुधारली तर पुढे भविष्यात माल बर परत येतील हे. बर
तर मग त्यांनी झाडं तर सुधारले, पण त्याच्यावर माल त्यांनी एवढा धरलाय, आंबे बाराचा वंदे भारत एवढा धरलाय की म्हणजे विचार पण नव्हतो करू शकत. एवढा माल आतापर्यंत कधी लागला होता का? नाही 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 म्हणजे याच्यापूर्वी कधी लागला नाही नाही, याच्या अगोदर ना गळ लागायचं, पण गळ खूप व्हायची. याच्यातली, हो पण गळच नाही झाली. नाही, याच्यात आता सध्या गळ म्हणजे अजिबात नाही. झाडाखाली तुम्हाला कुठे एससीटी वैदिकवर आलेला माल गळत नाही. गळत नाही, कुठेच गळ दिसणार नाही तुम्हाला. तर आम्हाला पूर्ण आता झाडाखाली पूर्ण अंथरूण. सडा पडल्या दिसायचं पूर्ण असं वाटायचं व्हायला. आणि आता कसं ते जुन्या जणांच्या वनेने आता उन्हामुळे होतं, भाप तुम्ही लागते, झाड मागित होतं, देवाने धन दिलं टाकलं. धन दिलं तर त्याने भाप लागते ना, भाप लागल्यावर झाडांची गळ होते, असं होतं, त्याच्यामुळे माल गळतोय. पण आता एवढं लागल्यानंतर मग गळ व्हायला पाहिजे, तर आता कुठेच गळ दिसत नाही. आणि माल एकदम कडक आहे तुमचा. कडक माल आहे. सर्वांनी पाहिलं का हो? मालाची साईज आणि कडकपणा एवढा जबरदस्त नाही. नव्या मालाला शायनिंग काय आहे त्याला, गळत नाही, टपोर माल आहे सगळा. म्हणजे गळायचा विषय नाही. नाही नाही म्हणजे आता हा सगळा माल तयार होणार. गळच्या कंडिशन मधून आता बाहेर अजून एक बेसल डोस टाकला का विषय क्लोज. फक्त LSQ शिलाची 2 करायचे. LSQ ची तयारी केली सर, ह्या आठवड्यामध्ये होऊन जाईल. वा, वा, मटेरियल मस्त. आणून ठेवलंय सर्व, व्हेरी गुड. तर फक्त आता या आठवड्यामध्ये होईल. किती किती बेसल डोस टाकला तुम्ही सगळ्यांना, जरा सगळ्यांना आयडिया द्या ना. आपलं बेसलचं पूर्ण नियोजन सर झाडं बघून एकरी केलं की प्रति झाड केलं? प्रति झाडाचा हिशोब, प्रति झाडाला किती झाडाच्या टाकलं? वयानुसार. किती टाकलं संभा? आता हे जे झाड 15 वर्ष झाड आहे. 15 वर्ष झाड आहे. 5 किलो ना कृषी अमृत, 5 किलो कृषी अमृत. RNPH RMPH 3 किलो, किती किती झाडांना? 200 झाड, 200 झाडांना. म्हणजे कमीच गेलं तरी पण माझ्या हिशोबाने. हो. आणि SSM किती टाकलं? 2-2 1-1. म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका. हा. म्हणजे 2 सम्राट, 2 शक्ती, 1 मिराकल, 1 ह्युमस गोल्ड. बरोबर आहे. म्हणजे हे 4 आणि मायक्रोचार्ज मायकोचार्ज हे सगळं मिक्स करून मिक्स करून टाकलं. झाडाला टाकलं. किती वेळा टाकलं हे? 2दा. वेळेस. बर. त्याच्यात आपण इन्स्टंट चार्जेस त्याचे फवारणी घेतले होते. किती घेतले? 2 स्प्रे झाले होते. अमृत जलचा रिझल्ट कसा आहे? अमृत जल छान रिझल्ट सर, एकदम खतरनाक आहे. अमृत जल जर वापरलं सर्वांनी, तर तुम्ही केमिकल शेती करा ते कुठलीही करा, अमृत जलचं पाणी बनवा. मला सांगायचं काय तुम्हाला, केमिकलने आपलं पाणी काय करून टाकलं सगळं, एक तर दूषित केलं पूर्णपणे, आणि त्याचे सगळे विषारी अंश त्याच्यामध्ये आले. म्हणजे काय झालं, जर तुम्ही झाड जर रासायनिक खत खात असतं किंवा ते उचलत असतं, तर ते जमिनीमध्ये साचलं असतं का? जर रासायनिक खताने जर पिकांना ताकद मिळत असती, तर एवढे वर्ष टाकलेल्या खताचा तुम्हाला आतापर्यंत किती फायदा यायला पाहिजे. तुम्ही जर SCT वैदिकचा बेसल डोस जर 2 वर्ष सलग टाकला, तर 3ऱ्या वर्षी न टाकताही उत्पन्न येतं. कशामुळे? मागच्या 2 वर्षाच्या ताकदीवर. तुम्ही जर जास्त बेसल डोस टाकला, तर झाड मोडायला होतं एवढं फळ येतं. हे वास्तव आहे. काय आहे? वास्तव. म्हणजे किती फळ यायला पाहिजे झाडाला, त्याचं मापच नाही. बरेच जण असे, ज्यांना असं वाटतं यावर्षी मोकार पाऊस पडला सगळं वाया जावं. नाही, पत्त्या जोडणारे आणि बाटलीवर असले तर गॅरंटी अपेक्षा राहते. मराठवाड्यामध्ये हे दुर्दैव आहे फार मोठं. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये काय का शेती पिकण्याच्या ऐवजी वाया गेलेली परवडते, कारण भरपाई तेवढी भेटते. एक लक्षात ठेवा, भरपाईवर आजपर्यंत कोणीही बंगले बांधलेले नाहीये. तुम्हाला बघा, जमीन आमच्याकडे म्हणतात, जमीन विकून माणसाने मोठं होऊ नये, जमीन पिकून मोठं व्हावं. कसं मोठं व्हावं? हो, समृद्धी झालेल्या लोकांनी जमीन विकल्या का नाही? काही नाही, बरं स्कॉर्पिओ घेतले. टायर काच त्या स्कॉर्पिओला निघवलं थापल्या. कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला टिंगल याच्याकरता करतोय, कारण अनुदानावर आणि फुकटच्या पैशांवर माणसाचं आयुष्य प्रगतीपथावर जात नाही. तुमच्या मनगटावर जी ताकद आहे ना, ती ताकद कुठल्याच योजनेत नाही. योजनेचा लाभ घ्या, पण पहिला या देवानी दिलेल्या योजनेचा लाभ घ्या. हे शरीर आणि मेंदू देवाने दिलाय ना, हा देह दिला, हे जीवन दिलंय, याचा लाभ घ्या. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर एका झाडाला 200-250 रुपये जर खर्च केला, ते झाड तुम्हाला 2000 रुपये देते. किती देते? 2000 रुपये देते. फक्त तेवढी मेहनत तुम्ही घेतली. आता तुम्ही सोनार साहेबांच्या बागेत फिरले, काय दिसलं तुम्हाला? चैतन्य दिसलं का नाही? याच बागेत एक 6 महिन्यापूर्वी सगळं भयान स्मशान शांतता होती. हे खरं खोटे साहेब? बरोबर सर. मग स्मशान भूमीमध्ये हे चैतन्य, हे असं सुंदर अशा प्रकारची ही चैतन्य भूमी निर्माण केली. ही कशी काय निर्माण झाली? कारण त्यांनी जमिनीमध्ये काय ओतले? प्राण ओतले. कृषी अमृत, अमृत पेराल तर अमृत उगेल. म्हणजे आम्ही विष ओततो म्हणून मृत्यू जन्माला येतो. आम्ही जर अमृत पेरलं तर काय जन्माला येईल? बघा, या जमिनीमध्ये गांडूळ आहेत, या जमिनीमध्ये मायक्रोराइज आहे,
या जमिनीमध्ये मित्रजीव आहे, अन्न साखळी आहे का नाही? ही अन्न साखळी कोणाच्या जीवावर जगते? मातीच्या जीवावर जगते की झाडाच्या? झाडांच्या. माती त्यांना फक्त आधार देते. माती या सगळ्या जीवांचं, झाडांचं, सगळ्यांचं घर आहे. पण त्या घरामध्ये कमाई करणारं कोण आहे? झाड आहे. ही बाकी सगळी पिलावं त्या झाडाच्या जीवावर जगते ना. आणि ते झाडच जर उपाशी असेल तर एवढे बधीर लोक काही वेळ आता का पोऱ्याचा विमा काढताना स्वतःचा नाही काढी. हप्ता कोण भरणार आहे? बाप भरणार आहे ना. मग धोका कोणाला आहे? हप्ता भरणाऱ्याला आहे का हप्ता खाणाऱ्याला आहे? धोका कोणाला आहे? हप्ता भरणाऱ्याला. मग हप्ता भरणारा त्याचा विमा काढला पाहिजे ना. तो तर नाही पोरगाला आलटा त्याचा गाडी तो. मग तू मेला त्याचा विमा कोण भरेल? हॅलो, तू काय अमरपाटा घेऊन आला का? मी अमरपाटा घेऊन आलो का? नाही. मग मी माझा विमा काढला पाहिजे म्हणजे माझ्या पोरांचा सुरक्षा मिळेल. बरोबर आहे की नाही? याला प्रेम म्हणतात. मग आपण झाडाचा विमा काढला पाहिजे. झाडाचा विमा काय आहे? त्याच्या आरोग्याची खात्री. ही अन्न साखळी कशाच्या जीवावर जगते? झाडाच्या. आणि झाड कोणाच्या जीवावर जगतं? मातीच्या. आणि माती कोणाच्या जीवावर जिवंत राहते? सेंद्रिय कर्बाच्या. सेंद्रिय कर्ब हा मातीचा आत्मा आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, मातीचं जर हे बघा, तुमच्या मातीचं जर बायफर्गेशन जसं तुम्ही म्हणता का नाही, 10 26 26 18 46 0 म्हणजे काय? एन किती आहे? 10, पी किती आहे? 26 आणि हा बरोबर की. तसं मातीमध्ये 45% काय आहे? खनिज आहे. माती स्वतःच खतांनी बनली ना. माती स्वतःच खतांनी बनलेली आहे. सगळ्या खतांची एकत्र मिश्रण म्हणजे माती. माती वेगळं काही नाही. मग जर खतांनीच माती बनलेली आहे तर मग खतांच्या मातीमध्ये आणखी नवीन खताची माती का टाकता तुम्ही? रासायनिक खतांच्या नावाखाली आम्ही बाहेरून काय आणली? कृत्रिम माती आणली. रासायनिक खत पण ही मातीच आहे का नाही? मग ती त्या पण ही आर्टिफिशियल सॉइल आहे. ही कृत्रिम माती आहे. जमिनीतून मॅग्नेशियम ऑक्साईड निघतं, आपण मॅग्नेशियम सल्फेट बनवतो. जमिनीमधून रॉक फॉस्फेट निघतं, आपण त्याच्यामध्ये सल्फेट फॉर्म मध्ये आणतो त्याला. बरोबर आहे की नाही? म्हणजे जमिनीमधून निघणारं नॅचरल खनिज आपण त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया करतो, त्याच्यामध्ये ऍसिड ओततो आणि त्याच्यापासून दाणेदार खतं, त्याच्यामध्ये आपण साखरीसारखे स्फटिकासारखे खतं बनवतो. आज आपण मला सांगा, नायट्रोजन युरिया बनवतो. युरिया बनवतो कशापासून बनवतात? जमिनीमधून निघणारा जो नॅचरल गॅस आहे त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि त्याच्यापासून काय बनवतात? युरिया बनवतात. किती खर्चिक बाब आहे. म्हणजे अगोदर नॅचरल गॅस होता आणि तो कसा बनवला? कृत्रिम. आणि त्याला काय नाव दिलं? रासायनिक खत. मग आपण नॅचरलच वापरा ना. मग आपल्या हवेमध्ये 78% काय आहे? नायट्रोजन. मग जमिनीमध्ये आपले जर जीवाणू आपण जिवंत केले आणि त्या जीवाणूंना जर नायट्रोजन घ्यायला जर सक्षम बनवलं तर आपल्याला बाहेरून नायट्रोजन टाकायची गरज नाही. मग तो नॅनो नायट्रोजन पण नको, लिक्विड नायट्रोजन पण नको. कारण त्या आर्टिफिशियल नायट्रोजनमुळे जमिनीमधली जीवसृष्टी काय होते? मरण पावते. आणि म्हणूनच आपल्याला हे वाईट दिवस आले. कळलं का सगळ्यांना? एवढं सोपं गणित आहे. जे खत तुमची आदला बदली करतं, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब काढून घेतं आणि मग तुम्हाला पीक देतं, ते खत तुमच्या जमिनीला काय करणार आहे? काही दिवसांनी बँकेला काय करणार? रिकामं. हॅलो. मग तेच आज तुमच्याकडे झालेलं आहे. हे कुणीच कोणाला सांगत नाही. हे लक्षात ठेवा. आता तुम्ही बँक भरा. एससीडी वैदिक काय म्हणतो? एससीडी वैदिक म्हणतो डॉलर घ्यायचाच नाही. म्हणजे काय? रासायनिक खत टाकायचंच नाही. मग मातीच्या खताला जिवंत करायचं. माती म्हणजे जे खत आहे आता ऑलरेडी, स्वतः माती एक खत आहे, तिलाच काय करायचं? जिवंत करायचं, तिला चार्ज करायचं. म्हणून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. मग माती चार्ज कशामुळे होते? जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा 1% पुढे जातो तेव्हा माती चार्ज होते. आता मगाशी कोणीतरी म्हटलं का बाबा तिथं पाणी भरलेलं आहे, जमिनीने ओलावा धरून ठेवला म्हणून मध्ये गेल्यावर गार लागतं. काही अंशी हे बरोबर आहे, पण 100% बरोबर नाहीये. एससीटी वैदिकच्या बागेत गेल्यावर गार का लागतं? कारण या निसर्गाने हिरवं पान बनवलं. तुम्ही लिंबाच्या झाडाखाली जा बरं. लिंबाच्या झाडाखाली सगळ्यात जास्त थंडी असते, थंड हवा असते. का बरं? पानांमुळे. बाकी झाडाला काय आहे? प्लास्टिक आहे का? टाळ्या आवाज यासाठी. बरोबर बोलला तो. एवढ्या टाळ्याने काहीच नाही होणार. आपल्या मातीतीलच कणांना काय करायचं? चार्ज करायचं. ते स्वतः जेव्हा चार्ज होतात तेव्हा जमिनीमध्ये 1% सेंद्रिय कर्ब असतो, कमीत कमी. किती? आणि 1% सेंद्रिय कर्ब म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवायचं
की तुम्ही जर 1 रुपया खर्च केला तर 5 रुपये होणार. किती? हा, तुम्ही जर 3% सेंद्रिय कर्बन याला तर 1 रुपया खर्च केल्यावर 20 रुपये होणार. किती? आणि 2% जर सेंद्रिय कर्ब केला 1 रुपया खर्च केल्यावर 10 रुपये होणार. मग सगळं गणित कशावर आहे? मातीच्या सेंद्रिय कर्बावर. यांनी 2 बेसल डोस टाकले त्यामुळे मातीतला सेंद्रिय कर्ब वाढला. मातीतील जीवसृष्टी काय झाली? ऍक्टिव्ह झाली. म्हणजे मातीमध्ये गांडूळ, मातीमध्ये मायकोरायझा, मातीमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस, पीएमबी, केएमबी, पीएसबी, नंतर ॲझोटोबॅक्टर, हे सर्व जे जीवाणू आहे, हे फंगस आहे, हे सर्व काय झाले? ऍक्टिव्हेट झाले. सुप्त अवस्थेमध्ये होते अनेक दिवस, ते सगळे जागे झाले. एसिडिटीच्या मदतीने आपण काय करतो? 45% खनिजे आहे, 25% पाणी, 25% हवा, 95% झालं. उरलेलं 5% जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. हा सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन नसल्यामुळे उरलेले 95% काही कामाचे नाही राहिले. तसं ह्या मातीमध्ये जर सेंद्रिय कर्ब नसेल तर तुमची पिकं, झाडं, माती काही कामाची नाही. आणि म्हणून एसटी वैदिकमध्ये आपण तेच काम करतो. काय? प्रत्येक खताच्या माध्यमातून, सर्व सेंद्रिय खतांच्या माध्यमातून आपण जमिनीचं टेक्स्चर डेव्हलप करतो. जसे कृषी अमृत असेल किंवा तुमचं हे असेल ग्रीन गुजरात असेल, आणि जे आपले दाणेदार खत आहेत वैदिकचे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर पण आहे आणि त्याच्यामध्ये वैदिकचे जे काही जडीबुटी आहे त्यांचे सार आहे. तुम्हाला काम एवढंच करायचं आहे, बेसल डोस मातीत टाकायचा आहे. आणि मानसिकता ही ठेवायची आहे की टाकायचे असेल तर कमीत कमी 3 ते 4 बेसल डोस टाकायची तयारी ठेवायची, नाही तर टाकायचाच नाही. 1 बेसल डोस टाकायचा नाही. ज्याला 1 बेसल डोस टाकायचा नाही त्यांनी टाकायचाच नाही. परत म्हणायचं पण नाही का बस मी टाकलं होतं पण मला रिझल्ट. तंत्रज्ञानाचा कालावधी आपण त्याला दिला. पहिला बेसल डोस माती बलवान. आपली माती नापीक झालेली आहे, पाणी क्षारपट झालेलं आहे, सगळ्यांना मान्य आहे? मान्य आहे. मग त्याला काम करायला वेळ. सगळ्यात या जगामध्ये सर्वात मोठा फिल्टर असेल पाण्याचा तर ती माती आहे. आणि ती मातीच जर खराब झाली तर पाणी कोण शुद्ध करेल? म्हणून पाणी जर शुद्ध ठेवायचं असेल तर माती सुपीक पाहिजे. त्यासाठी पहिला बेसल डोस मातीला, यांनी पहिला बेसल डोस टाकला तेव्हा मातीत बदल झाला, झाडात थोडा बदल झाला. दुसरा बेसल डोस टाकल्यावर झाडात पुरा बदल झाला. बरोबर? तुम्ही जर दुसरा टाकलाच नसता तर नाही तर मिटिंग असती, नाही तर तुम्ही असते. वरून ही आमच्या नावाने बॉम्ब ठोकीत असते. काय खरं ते एसटीव्हीचं राम सरांचं ते बघा टीव्हीवर दाखवतात, ते बारी बारी बागा दाखवता. आमच्यासारखी अर्धवट वापरण्याने दाखवतीच नाही. आता अर्धवट वापरण्याने दाखवायचे. हो साहेब, हो साहेब, तुम्ही योजना राबवता सरकारच्या. ज्यांनी योजना मोडून खाली तुम्ही त्याला दाखवता का ज्यांनी योजना सक्सेसफुल राबवली त्याला दाखवता? ज्यांनी मोडून खाली त्याचा कधी बाईट घेता का? पण तुमच्या अपेक्षा काय? असे मोडून खाणारे झोपतच पाहिजे. यांना काय प्रकाशात आणता? तुम्ही जो शेतकरी यशस्वी बाग पिकवतो त्याची मुलाखत घेतली पाहिजे ना. जो वाटोळ करून घेतो त्याची काय मुलाखत घ्यायची? हा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे मुद्दे लक्षात आले पाहिजे. पूर्ण वापरा. मग तुम्ही मला सर आमची ऐपत नाहीये, मग तुम्ही 200 झाडांना वापरू नका ना, 20 झाडांना वापरा. 20 झाडांची ऐपत नाही ना, तू बागच लावू नको ना, तू आपली मकाच लाव, तपास लाव आणि बस तपास करी तिथं. बघा, शेवटी मानसिकता बदलायला लागेल. शेती बदलून चालणार, आधी पहिला माणूस बदलला पाहिजे, मग शेती बदलेल. आज तुम्हाला योग्य ड्रायव्हर भेटला, तुमचे झाड सुरक्षित आहे. आज यावर्षी तुमच्या शेताचं उत्पन्न तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय. दिसतंय की नाही? रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न यावर्षी निघणार. पहिल्याच वर्षी नशीबवान आहात. म्हणजे ज्यांच्या बागा खूप खराब झाल्या त्यांनी कमीत कमी 2 बेसल डोस शिवाय रिझल्ट मिळणार नाही. 2 बेसल डोस पर्यंत समजायचं आपलं मागचं पाप दूर राहिलो आपण. तेव्हा आपण म्हणायचो ना आपाप येतंय. आपाप नाही, पाप येतंय. हॅलो, जे काहीच न करता मिळतं ना ते पाप राहतं, लक्षात ठेवा. ते कधी ना कधी तुम्हाला भोगावंच लागतं. आणि म्हणून केमिकलला नावं ठेवू नका. तुम्हाला स्वस्तात पाहिजे तर स्वस्तामध्ये फक्त आहे ना आळस मिळतो, रोग मिळतात आणि मृत्यू मिळतो, हे लक्षात ठेवा. फुकटमध्ये स्वस्तामध्ये एवढंच मिळतं. आणि सोनं मात्र विकतच मिळतं साहेब, आणि ते बी रोख. तुम्ही उधार घेता का सोनं? नाही. बरं, किती पण घेऊन जा, काहीच अडचण देऊ नको 2 वर्ष. खरं खोटं? एसटी वैदिक उधार मिळत नाही. सर्वांनी त्याचे काय मानले पाहिजे? आभार मानले पाहिजे. कारण याच्यामध्ये जास्त मार्जिन नाही. तुम्ही जर एखाद्या त्या आयुर्वेदिक दवाखान्याला जर गेले ते का टपरीवर बसल्यास रस्त्याने हिमालयन दवा, त्याची 10 ग्रॅमची किंमत काय राहते हो? 200, 500, 1000 राहते का नाही? 10 ग्रॅमची. आपले 3-3 किलोचे पाकिट आहे प्युअर जडीबुटीचे, तरी किती रुपयाला आहे सर आपले? 600-700. म्हणजे 600-700 रुपये पुडी आहे आपली 600 ग्रॅमची.
600 ग्रॅमची पुडी आपली 700 रुपयाला आहे, त्याची 10 ग्रॅमची राहते 700 रुपये. म्हणजे आपण किती स्वस्त देतो याचा विचार करा. म्हणून एवढे चमत्कार बघायला मिळतात. बरोबर आहे. आता या ठिकाणी काही प्रश्न आहेत